मनोकामना न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। लातूर पोलिसांची बनावट गुटखा कारखान्यावर धाड। 3 कोटींचा गुटखा व मुद्देमाल जप्त। लातूर पोलीस दलाकडून अवैध धंद्याविरुद्ध लातूर शहर व जिल्ह्यात कडक मोहीम राबविण्यात येत आहे। अवैध धंद्याविरुद्ध राबविण्यात येत असलेल्या कडक कारवाईचाच भाग म्हणून सहाय्यक पोलीस अधीक्षक बी चंद्रकांत हळ उपविभागीय पोलीस अधिकारी चाकूर यांच्या पथकाला अतिरिक्त MIDC लातूर येथे अवैधरित्या बनावट गुटखा बनविण्याचा कारखाना चालू असल्याची माहिती मिळाली। मिळालेल्या माहितीची खात्री करून बी चंद्रकांत हळ यांच्या मार्गदर्शनाखालील पोलीस पथकाने मे 28 रोजी लातूर येथील अतिरिक्त MIDC मधील कोंबडे ॲग्रो एजन्सी या वेअरहाऊसवर छापा टाकला। छाप्यामध्ये बनावट गुटखा तयार करण्यासाठी वापरण्यात येणारा कच्चा माल, सुपारी, तंबाखू पावडर, मिक्सर, सीलिंग करणाऱ्या मशीन, गोवा 1000 असे छापील पॅकिंग साहित्य, बनावट गुटखा, एक ट्रक व एक पिकअप असा 3,05,73,400 रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आला। तो मुद्देमाल पंचासमक्ष जप्त करण्यात आला आहे। या प्रकरणी अंकुश रामकिशन कदम, वय 32 वर्षे, रामवाडी ता चाकूर, हसनकुमार तिलाही उराम व 21 वर्षे, राहणार शाहबगंज, राज्य बिहार, गोकुळ धनराम मेघल राचुवा, राज्य राजस्थान, धनंजय गहिनीनाथ कोंबडे, रा. लातूर, पारस बालचंद पोखरणा, रा. लातूर, राम केरगले, रा. लातूर व विजय केरगले, रा. लातूर यांचे विरुद्ध MIDC पोलीस स्टेशन लातूर येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास चालू आहे। ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमय मुंडे व अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे यांचे मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस अधीक्षक बी चंद्रकांत हळ, पोलीस उपनिरीक्षक होनाजी चिरमाडे, पोलीस उपनिरीक्षक राजेश हाडगे, हेड कॉन्स्टेबल विष्णू गुंडरे, होना अनंतवाड, पोलीस कॉन्स्टेबल कांबळे, धडे, गाडेकर, शिंदे, पेद्देवाड, रायबोळे यांनी महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली।